नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आलंय। निराशाजनक निकालामुळे अजित पवारांच्या गटातील काही आमदारांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पुन्हा सामील होण्याची चर्चा देखील आता मागच्या काही दिवसांपासून सुरू झाली। त्यामुळे आगामी जे काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही मोठ्या हालचाली होताना आपल्याला दिसणार आहे। जे अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत त्याच इथे घडणार आहेत। शेवटपर्यंत बघा। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही प्रमुख आहेत शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या गटातील आमदारांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जो कोणी पक्षाच्या हितासाठी कार्य करेल त्याला आम्ही परत घेऊ असे पवार यांनी स्पष्ट सांगितले। परंतु पवारांनी स्पष्ट करताना पक्षाच्या हिताला कोणताही धोका निर्माण होणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात कोणी जाणार नाही अशा लोकांना आम्ही घेणार नाहीत। आम्ही आधी निवडणुका पार पाडू, त्यानंतर पक्षाच्या हिताचे विचार करू असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। शरद पवार यांनी सांगितले की आमच्या पक्षात सहकार्याचा आणि विश्वासाचा महत्त्वाचा आधार आहे। जे सहकार्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील त्यांनाच परत घेण्यात येईल। शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये परत घेण्याबाबतची जी काही चर्चा आहे ती अधिक तीव्र मागच्या काही दिवसांपासून सुरू झाली। या घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत देखील आता आपल्याला दिसत आहे आणि रोहित पवारांनी तसं सांगितलं देखील आहे। अजित पवार यांच्या गटातील काही आमदारांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारले होते। आता या आमदारांना परत घेण्याबाबत शरद पवार यांच्या अटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची जी काही शक्यता आहे ते ढवळून निघणार आहे अक्षरशः, आणि ह्याच आपल्याला पुढे बघण्यासारखं असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी काल मंगळवारी सांगितलं होतं की त्यांच्या पक्षाचे दरवाजे अजित पवार यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांसाठी खुले आहेत। मात्र काही अटींच्या आधारे शरद पवार म्हणाले की पक्षाच्या हित आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी योग्य निर्णय आम्ही नेहमीच घेत असणार आहोत। अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार यांच्या गटात परतण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या काही दिवसापासून आहेत, परंतु पवारांनी स्पष्ट केले की पक्षाच्या हिताचा धोका निर्माण आम्ही कधीच होऊ देणार नाही आणि त्याच्याच नंतर सगळी शहानिशा चौकशी करूनच आम्ही त्यांना वापस घेऊ। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18-19 आमदारांनी शरद पवार यांच्या गटात परतण्याचा प्रयत्न केला असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला आहे अशी चर्चा देखील आता आहे। या पार्श्वभूमीवर तब्बल शरद पवारांनी जे वक्तव्य केले ते आता सगळ्यांना आपल्याला कळायला लागले। अलीकडील लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाने फुटीनंतर देखील लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर त्यांचा विजय मिळवला। उलट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या 4 जागांपैकी फक्त एकच जागा त्यांना मिळवता आली। मागील आठवड्यामध्ये NCP शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्रात प्रमुख जयंत पाटील यांनी सांगितले होते की राज्याच्या बजेटनंतर पुढील महिन्यात अजित पवार यांच्या आमदारांची परत येण्याची सुरुवात ही होणार आहे आणि त्या पद्धतीचं विधान देखील आता रोहित पवार यांनी सांगितलं आहे की अवघ्या काही दिवसांमध्ये खूप काही मोठे बदल, खूप काही लोकांशी जो काही संपर्क आहे ते वापस येत आहे आणि हा पक्ष परत एकदा नव्या एकजुटीने जोमाने लागणार आहे कामाला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।